पकडा रे बाबांनो. अरे नाही दादू इकडे तू पुढे ये, तुला चष्म्याने दिसत नाही. बरोबर उभा राहिलाय तो. तू 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 अजून पुढे ये उलटा दादू. हा खेच खेच बाप खेच. हा काट्याची टेकली. तुमचा पगार वाढवण्यात आलेला आहे, काही काळजी करू नका. तुमचा पगार 500 केलाय. जय शिवराय, जय सुनेभाऊ. बघा काय पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे मुलांनी. फणस काढायला चाललेले आहेत राजेंद्र भिकू मोरे यांच्या वाड्यावरती. जो फणस आहे जगातील सर्वात अप्रतिम, तो काढायला जायला ही प्रोव्हिजन केलेली आहे. गाडी आहे इनोवा आणि तिला कशा प्रकारे बांबू पकडून चाललेले. चला तर मग आता हा उत्तम दादा आहे ज्याने बांबू मागच्या बाजूला पकडलेला आहे. आणि हा आमचा मेन ब्लॉगर अजिंक्य मोरे, द ग्रेट मराठा. गावचे पाटील सुनेभाऊ गावचे पाटील. आणि हे आहेत आमचे रायडर सचिनजी सागपाळ. आणि हे आहे गावचं वातावरण. कड्याचं नाव काय आपल्या राजू? नाही कावळ्याचा कडा नाही, हे जे नाही नाही ते जे दिसतंय ते आपलं ते हा सुळका आहे जो तो. गावी कसं वातावरण कावळाकड्याची पूर्वी रायगडाची ऐवजी निवड झाली होती. तिथे एक वृंदावन सुद्धा आहे, म्हणजे जिथे भूमिपूजन केलं होतं सुरुवातीला गड बांधण्यासाठी. परंतु नंतर काही कारणास्तव ते स्थलांतरित करून रायगडाची निवड करण्यात आली. एक ठराविक अंतरावर गाडी थांबून ना आम्हाला पायी प्रवास करायचा आहे. मग त्याच्यापुढे मला जाऊन फणस काढायला जायचं आहे. चला आमचा प्रवास इथून आमचा वाघ्या. तेव्हा सचिन बास इथं चिकट असेल. बास झालं, काय गरज आहे, रस्त्याच्या खाली गेली खूप झाली. इथून आता आम्हाला प्रवास करत जायचंय वाड्यापर्यंत. तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. चला आता आमचा पायी प्रवास चालू झालेला आहे मामाच्या वाड्यापर्यंत. आणि तिथे फणस काढायची प्रक्रिया दाखवतो तुम्हाला. बघा कसं धुकं उतरलंय डोंगराजवळ. बाकी सगळे घेतलं ना हे अजिंक्य दादा मोरे. बघा कसं वातावरण झालंय, सुंदर धुकं आलेलं आहे. आणि आपण त्याच्या जवळ जाणार आहोत. सुरुवातीचा काळ आहे का या पिरियडमध्ये राखण दिली जायची कोंबड्याची, याची त्याची. मग शेतीची कामं चालू व्हायची. मग त्याच्यामध्ये माणसांना काही इजा होऊ नये असं हे व्हायचं. ही सगळी सह्याद्रीची रांगा आहेत. शिवथरगळीच्या वरची बाजू आहे ही. अजून इकडून नाही जाऊ शकत खालून असं? हा नाही असं जाऊ नये घेतून. मस्त जरा हे करायला बरं पडतंय. हे बघा काय सुंदर वातावरण. वा बघा काय सुंदर वातावरण. हा हे बघा शिकारी मामा. जबरदस्त असं वातावरण, सुंदर. खरी जंगलातली वाट चालू होईल थोडासा माळ संपल्यानंतर. आणि मग करवंदाची झुडपं, आळूची झुडपं वगैरे याच्यातून प्रवास करावा लागेल.
अजिंक्य मोरे हा ब्लॉगर आहे, यूट्यूबर. त्याचे चॅनल फॉलो करा. आणि हां, त्याचे बरेचसे व्हिडिओ आहेत जे ग्रामीण संस्कृती दाखवतात, त्यांना तुम्ही लाईक करा. छान प्रयत्न चालू आहे त्याचा, तर त्याला सपोर्टची गरज आहे. तर बघा, अनपेक्षित मित्र आला आमचा इथं. चला तर हे बघा, झाडाला अजून आंबे आहेत. हे बघा, हे बघा काय करवंद आले. पाणी या दिवसात म्हणतात करवंद खूप जास्त खाऊ नये, त्या पाणी गेल्यामुळं ती पाततात आणि पोट बिघडतं. पण या वर्षाचं पहिलं करवंद आहे, त्यामुळं खाल्ले. बघा, काही करवंद अशी कच्ची आहेत अजून. खूप करवंदीची झाडं आहेत, त्याच्यावर तुफानी करवंद लगडले अशी. बेरीज न्यूट्रिशन हे खूप भरपूर असतात, परंतु तू योग्य वेळेत खायला पाहिजेत. त्याचा सीझन मेमध्ये असतो. जय! तळा पडलाय, पाणी किती सुंदर आहे बघ, किती सुंदर आहे. पाऊस चलो चलो. अजिंक्य मोरे द ब्लॉगर, like him, subscribe him and share it. आता एकदम जवळ पोचलो आम्ही फणशीच्या. खूप गवत आहे आणि खरंच घनदाट जंगल आहे. अजिंक्य मोरेने आम्हाला आयडिया दिलेली नाही त्याची, आम्हाला प्रॉब्लेम मध्ये पकडले. इतकं गवत, इतकं जंगल आहे, जर पाऊस आला तर इतके मच्छर आणि इतके हे होईल, त्रास होईल. हीच तर खरी मजा आहे जंगलाची. वाट पण फिरत फिरत नेतोय जंगलाची मजा. जंगल दाखवा आता, हे जंगल ऍक्च्युली दाखव, हे काय घनदाट जंगल आहे बघा नक्की. हे असं जंगल माथेरान किंवा भीमाशंकर वगैरे अशा ठिकाणी जिथं तिथे जसं दाट जंगल आहे ना, तसं हे जंगलाची हे किती वर्षापूर्वीचा असेल. इथे 100% ह्याच्यात वाघ बी पण असेल. श्वापद वगैरे सहज मग वाट लागते. हे बघा, याच्यासाठी केला होता अट्टाचं ना, तो हा प्रकार आहे. हे ते आहे फणसाचं झाड, 40-50 आणि या फणसाच्या झाडावर ऑलरेडी एवढे फणस इथं काढलेत आम्ही.
आता राहिलेले फणस हे बघा इथे वरती झाडाला एवढ्या उंचीवर आहेत असे. खूप आता हे काढायसाठी एवढ्या घनदाट अरण्यात आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात परिश्रम करून आम्ही आलो आहोत. आणि हे आहेत आमचे शूरवीर मावळे जे तुम्ही बघतच आला तितक्या वेळात. आता ह्यांची खरी मजा आहे, हे फणस घेऊन रिटर्न जाऊ ना जेव्हा आम्ही ह्याच वाटेने तेव्हा बघता येईल. हे असं घनदाट अरण्य आहे आणि त्या कड्याच्या बरोबर खाली आलो. हे मोठे मोठे दगड आलेले आहेत सुरुवातीच्या काळात इथं. हे लँडस्लायडिंगनेच आले असतील कधी खाली एवढे मोठे मोठे. चला आता आम्ही फणस काढतो आणि घेऊन जातानाचा प्रवास तुम्हाला दाखवतो. एवढं मोठं वारुळ इथं खाली वनस्पती चोळायची नाही का आणि आमचे पाटील सांगतात त्याच्यात काय नाही, याच्यात बसलेल्या मुंग्या हात व्हिडिओ गेम खेळत बसलेले आहेत, ते बाहेर येत नाही, त्याच्यात साप बीप काय नाही असं त्याचं म्हणणं आहे. बघूया आता कळेल. फणस काढायचा कार्यक्रम चालू झाला आहे. हा जो कळक आणलेला आहे त्याला विळा बांधणार आहे आणि वरून काढणार आहे आणि खाली झेलणार. एवढा मोठा फणस आता उंचीवरून पडणार आहे, तो खोळीमध्ये झेलायचा आहे. 7-8 किलो तरी तो असेलच, 10 किलोच्या जवळ असेलच तो. या जंगलात खूप मच्छर आहेत. आता मच्छर चावायला लागले पावसाचं वातावरण काळोख झाल्यामुळं. त्यामुळे पटापट काम संपून आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहे. काही प्रोफेशनल ब्लॉगर नसल्यामुळे आम्हाला फार काही आयडिया नाही आहे, त्यामुळं जे काय चुका असतील काय असेल त्यातनं शिकणारच आहोत. हे किती वर्षापूर्वीचं झाड असेल अजिंक्य? खूप वर्ष, 100. कारण का माझ्या लहानपणी पण याचे फणस काढायला आम्ही आलेलो. मी या दगडावर बसलेलो लहान असताना. एकदा प्रसंग असा आहे की जोरात इथं कुत्र्यांनी शिकार उठवली तर मी पळत इथून घरी डायरेक्ट गेलो. मला वाटतं 3री-4थीत असेल असं तेव्हा. पहिलं झाडाचं फळ पण मोठं होतं. हा खूप मोठं फळ होतं, असं इतकं मोठं फळ आणि मोठे मोठे गरे निघायचे. त्याला हातात बसेल एक गरा असा एवढा मोठा. खरंच हे सत्य, एवढा मोठा याचा फणस टेबलवर बसायचा. हा 15-16 किलो असा मोठे मोठे फणस निघायचे ह्या झाडाला. पण ह्या झाडाचं थोडंसं आता एज झालंय आणि इतक्या लांब येऊन ह्याला कोणी खतं वगैरे किंवा असं काही टाकत नाही ना, त्यामुळे कदाचित त्याचं फळाचं थोडंसं हे चेंज झालेलं आहे. तर खूप मोठे मोठे ह्याला फणस लागायचे. बघा ही पोरं फणस काढायसाठी आलेले आहेत, पण ह्याला खत टाकायला कोण येत नाही. फणस काढायला आले पण खत टाकायला कोण येत नाही. चला तर मग पुढची प्रोसेस बघूया. तो फणस काढतोय. दादू नीट लक्ष ठेवा खाली. आणि ना सचिन एकदम हाताने झेलायचं नाही, झेलून डायरेक्ट त्याला खाली जमिनीवर टेकवायचं. नाही तर तुम्ही धरायला जाल ना वरती टाकते नाही तर तुमच्या हाताला जोरदार हिसका बसेल ना त्याचा. हे बघा आमचे कलाकार. एवढा मोठा फणस चांगला त्यांनी बरोबर पाडला. पाडायचा कसा तो यांच्याकडून शिका तुम्ही. खाली जलताना कसा पाडावा हे यांच्याकडून शिकावं. हे बघा केवढा मोठा फणस आहे. हा तरी किती असेल 10-12 किलोचा. 12 सहज असेल. तो 12 झाडावर झाड निसरड झाले ना पावसामुळं. काय प्रकार झालेला नाही माहिती काय, वेळा अडकलाय वरती आता झाडावर. फणसाला वेळा अडकलाय. हे दादू बाजूला तुम्ही तो विळा तो हे करेल पडेल वरून खाली वेळा. हा दादू बाजू. हा तू वरती साम तो बांबू दे खाली. हा उलटा सेफ पडलाय माहिती आणि ते वाळवलंय सॉफ्ट आहे ना. वारुळावर पडल्यामुळे तो सेफ झाला, त्याला एवढा मार लागला नाही. काय इथं आला तर पळता होई थोडी होईल तुम्हाला येत ना. जर खरंच मोठा नागबिग आला ना बाहेर. फळ कुठं आलंय झाडाच्या खाली. एवढा फणस जर म्हणजे मोठे मोठे फणस नसते ना तर हा फणस मोठा वाटला असता आपल्याला. पण आता ह्याच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. हा झाडाला हाताला काढण्यासारखं आहे. अरे तो चांगला आहे. हा आली लग्न गाठी समीप. धरा रे बाबानो, एवढ्या उंचावर नाही येतोय तो. सावध आपलं सांभाळा, आरोग्य आणि शरीर सांभाळा. चालू आहे. ओ
माय गॉड हे ऑलरेडी घाबरतात रे, हे घाबरट मावळे आहेत. यांना दिवसाला 100 रुपये पगारावर ठेवले पाहिजे असे मावळे ते. त्यापेक्षा जास्त पगाराची इंची आहे ना. अजिंक्य मोरे यांना मात्र दिवसाला 500 रुपये द्यायला हरकत नाही. आता इकडे सुद्धा फणस आहेत. हा बघा हा फणस. हा मग अशी ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अजिंक्य मोरे यांना नक्कीच काय ना काहीतरी. इकडून घे ऐक. बरोबर आहे. पकडा रे बाबा. अरे नाही दादू इकडे तू पुढे ये. तुला चष्मा दिसत नाही. बरोबर उभा राहिलाय तो. तू 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 अजून पुढे ये उलटा दादू. हा खेच खेच बाप खेच. हा शाबास. काय काठी गेली. काटेची चिटकली. तुमचा पगार वाढवण्यात आलेला आहे. काही काळजी करू नका. तुमचा पगार 500 केलाय. असामान्य असामान्य केलेले कर्तृत्व आहे. खरंच मानलं पाहिजे. दाखव. बघ कमी छोटा फणस लहान नाही फणस. ए बस हे बस अजिंक्य बस. अजिंक्य आम्हा माफ कर बस. नाही नाही माझं हे ते व्हिडिओच्या ह्याच्यात माझा पाय चमकला नुसता हे करून. ते फणस पकडला असतं तर वेगळीच गोष्ट आहे. झेलणार नाही आम्ही. अंगाव नाही घ्यायचा. बाकी पडू दे त्याला. काय ठेवायचं. अजिंक्य भाऊ पाडा. परत निघाली. विळा सुटला. बांधलाच असा होता की विळा तुटला. तुटला विळा तुटला. अर्धा तुटला पण बांधलेला कसा बघा. बांधला असा की विळा तुटला. बांधी कुणी गेलेली आहे. अरे बांधला मी बाबा नो तुम्ही. ते विळा कमजोर निघाला पण बांधणारा माणसाची काय असते. ते काय बोल नको म्हणजे मला तुम्ही क्रेडिट द्यायचं नाही. हे मला एवढा वेळ नाही. मी एकदा बांधलं होतं ते कौशल्य वापरून. आता ते मी नाही करू शकत. फोडलं की त्याला अशी बी असते आणि असं ते फळ आहे. आंबट गोड असं ते लागतं. बी आहे त्याला वेगळीच चव असते त्याला. हे सुकून ह्याच्या करंबट्या करतात आणि सुकून खातात. हे छान लागतात ते सुकवल्यावर. जसं आंबा सुकवलेला खातात ना. हे आहे आळूचं फळ आणि त्याचं झाड असं असतं. हे झाडाला लागलेले आळू आहेत. हे बघा याला झाडाचं मिळालं आहे डायरेक्ट. तू खेळत नाही याच्यात घुसला काट्यात. तू पडून काट्यात ना घुसला. बघा जरा कसा टेस्टला असतो तो. घे रे. दोन काढ. हे बघा हे असं झाड आहे त्याचं आळूचं. त्याला ते आळू आहेत. अरे ती फांदी पकड. अरे थांब सचिन थांब. त्याला काटे आहेत. आळूच्या झाडाला काटे असतात चांगले. दे बाबा इकडे. खूप आळू यायचे. खूप छोट्या छोट्या झाडांना आळू इतके भयंकर येतात. फिरवू नको ना. हा बघ इथे एक मोठा आळू आहे. इथे पण आहे सचिन. हे पण न्यायची प्रक्रिया मोठी आहे. ही करायला त्यांनी वेल काढलेली एवढी मोठी. आता हे वेलीने बांधणार ते. कारण का हे खूप फणस आहेत. माणसं आम्ही 4 आहेत. नाही जाणार ते राहू द्या. आता तुम्ही त्याच्या उलट्या बाजूला डोके खाली घ्या. हा मी घेईल 100% मी घेईल. ही वेल पण आधुनिकीकरणामुळं तिच्यात ताकद उरलेली नाही. पूर्वीच्या वेली अशा होत्या त्यांना काय व्हायचं नाही. माणसांसारख्या वेली झाल्या आता पुचके. हे बघा आळूची पिशवी आणि हा घेऊन प्रवास चालू आहे.
बघा ही गंमत आहे. हा फणस खाणं एवढं सोपं वाटतं इतकं नाही सोपं. रानातून न्यायची मोठी घरे खा घरे पोटाला बरे पण नेणाऱ्याची. घेऊन जाणे. ह्याला अशी आळू लागतात. आता आम्ही अर्धा प्रवास केलेला आहे मंडळी फणस घेऊन डोक्यावर. हे गाड्या आम्ही केली होती पण ती काय सक्सेसफुल झाली नाही. तसं लाकूड भेटलं नाही. ती सचिन दादाची आयडिया होती ती ॲक्च्युअल पण ती फेल झाली. ती चोरलेली गेली. असे आळू भयंकर लागतात एका झाडाला आणि असे झाड असतात ते. हे सगळे आळू पिकतील आता आणि खायला सुंदर मजा येईल. हे बघा कच्चे आळू पण आता पिकतील ह्याच्यात. हे चालतील ना काय ठेवले तरी पिकतील. बारीक बारीक नाही काढू. आणि हे मावळे चाललेले आहेत पगार वाढ झालेली. हे बघा मंगेशजी पवार माझेरी गावचे शूर सरदार त्यांना आम्ही खरंच मिस करत आहोत खूप. त्यांची आम्हाला खूप आठवण येते. कारण का बोलत नाही. जर ते आज आमच्यासोबत असते ना तर त्यांच्या हर हुनरी स्वभावाने त्यांनी आमचं खरंच खूप मनोरंजन केलं असतं. आणि एक सरदार या नात्याने त्यांनी आमचा भरपूर भार हलका केला असता. परंतु आज ते इथे नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांची आठवण काढून आम्ही त्यांना हा व्हिडिओ पाठवू तेव्हा त्यांना लक्षात येईल की त्यांची आम्हाला उणीव भासते.